तर आज रविवार असल्यामुळे आमच्या घरी होतं पुरी भाजीचं नियोजन. पहिला म्हणलं नकल वाढले ती ही पहिला कापून घेऊ. पुऱ्या बघा कसल्या आहेत आणि गव्हाच्या केलेल्या बरं मग काय हाणला की ताव पुरी भाजीवर. तिथनं तर जाधव पान शॉपला आलो महेश काकाकडे. त्यांनी म्हणले चटणी पानामध्ये नवीन फ्लेवर आणलाय दिलशे रसीला. मग म्हणलं खाऊन पण बघूया की टेस्ट तर एक नंबर लागली ह्याची काय. तिथनं पुन्हा श्रवण्यापाशी आलो माझी गाडी आहेत लावली आणि या स्कूटीवर आम्ही निघालो गिरडीला आणि हनुमान गलीच्या मंडळाचा गणपती ठरवायचा होता. या इथं बऱ्याचशा कच्च्या मूर्त्या ठेवल्या होत्या. ती बाया त्यांना दाखवत होते कलर केल्यावर मूर्ती कशी दिसणार वगैरे. मग त्यांनी पुन्हा ती फोटो वगैरे काढून सगळं ठरवलं आणि जाताना पाऊस लागला की आणि तोंडावर तर असलं बेकार सबकं लागत होतं का ना पावसाचं. ज्यांनी फील केलं त्यांनाच माहिती आहे. पुन्हा योग घेऊन आला मला चहा प्यायला. तुम्हाला सांगतो रात्रीचं 8:30 वाजले त्या. म्हणला भाऊ शब्दाला किंमत द्यायला लागते चहा प्यायला असलं काहीतरी बोलल्यावर मग आता कशाला नाही म्हणायचं. त्यासाठी हाप चहा प्यायला. मग त्याचा वाढदिवस होता त्याचा वाढदिवस करायला आम्ही सगळे चाललेलो. उडवायसाठी 2 तोफा बी घेतल्या. ह्याचा इकडे केक कापून झाला याला काही उडवणच झालंय. तेवढ्या तिकडे आतूवर अटॅक झाला आणि ह्याला असला घाण भरवला. ह्याला ज्यांनी भरवला त्यांच्या मागवे लागला खरं ह्याचा नेम काय बसलाच नाही. ह्याला सगळ्या लागलेला केक किंवा पुसा लागला. कट्टर दुसरी उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर. आणि अशात जर तुम्हाला माझ्या उलट आली बघायला आवडत असतील का नाही फॉलो करून घ्या हो.